योगेंद्र पवार आमदार होणार आणि मी देखील तुमचा आमदार असणार असं उत्तमराव जानकर यांनी म्हटलेलं आहे। मी जनतेसाठी लढाई लढणार आहे। राज्यावर देशावर भाजपचा अजगरासारखा विळखा होता असं उत्तम जानकर यांनी म्हटलं आहे। आपल्या अस्तित्वासाठी विधानसभेच्या मैदानात उतरायचं असं जानकर म्हणाले। आपल्याला यापुढे सुद्धा लढावं लागणार आहे आणि म्हणून मी या ठिकाणी भाषणासाठी सुद्धा का आलोय। मी शेजारच्याच तालुक्यामध्ये जसे योगेंद्र दादा आमदार होणार आहे तसा मी सुद्धा पलीकडे तुमचा आमदार असणार आहे। मी सुद्धा तुमच्यासाठी लढणार आहे। मी सुद्धा तुमच्यासाठी या ठिकाणी लढाई लढणार आहे। तुम्ही पाहिलं असेल या राज्यावरती देशावरती भाजपाचा असा अजगराचा विळखा पडला होता। त्यामधनं कुठल्याही माणसाला सुटणं शक्य नव्हतं। एकही माणूस पवार साहेबाच्या किंवा विरोधकाच्या बाजूला थांबायला तयार नव्हता आणि अशाही परिस्थितीमध्ये मी सुद्धा धाडसानं विमानातनं उडी टाकून आलेला गडी आहे आणि त्याच तडफेनं त्याच पेशानं ही विधानसभा सुद्धा तुम्हाला पवार साहेबांसाठी नाही तर आपल्या अस्तित्वासाठी लढायचे आहे।